माझे नाव आर्या संजय मांगरे. मी आता 7वी मध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसरणी आहे. मी आज तुम्हाला उत्तम संस्कार कथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे तोडणे सोपे जोडणे अवघड. भगवान बुद्धांच्या काळातील ही कथा आहे. एका अरण्यात एक दरोडेखोर राहत होता. तो फार दुष्ट होता. लोकांना लुबाडणे आणि त्यांचा जीव घेणे याचे त्याला काहीच वाटत नसे. केवळ मजा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी कापायचा. लोक त्याला खूप घाबरायचे. नुसते त्याचे नाव ऐकले तरी लोक थरथर कापायचे. एके दिवशी काय झाले, भगवान बुद्ध त्या भागात आले. लोकांनी त्यांना परोपरीने विनवले, महाराज, आपण या अरण्यातून जाऊ नका, कारण या अरण्यात दरोडेखोर राहतो. तो फार दुष्ट आहे. त्याला कसलीच माया नाही. पुढचा मागचा न विचार करता तो तुम्हालाही ठार मारून टाकेल. तुम्ही मागे सरकावं. भगवान बुद्धांनी हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्मित केले. सर्वांकडे प्रसन्न होऊन पाहिले आणि काही न बोलता ते पुढे निघून गेले. थोड्या वेळाने त्यांना जंगल लागले. ते जंगलातून चालतच होते. तितक्यात अचानक दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात तळपळती नंगी तलवार होती. भगवान बुद्धांना पाहून आयती शिकार मिळाल्याचा त्याला आनंद झाला. तो हसला आणि म्हणाला की आता त्यांच्याकडे रोखून पाहू लागला. भगवान बुद्ध जराही भेले नाहीत किंवा मागे सरकले नाहीत. ते त्यांच्या जागेवर निश्चल उभे होते. त्यांनी त्याला शांतपणे विचारले, काय हवंय तुला? दरोडेखोर म्हणाला, तुझा प्राण. भगवान बुद्ध बोलले, माझा प्राण? म्हणजे तू मला मारून टाकणार आहेस? बेशालक मार. मी तुझ्या पुढे उभाच आहे. पण त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम करशील? काम? कसलं काम? अगदी साधं सोपं काम. तुला या समोरच्या झाडाची 4 पाने तोडून आणायची आहेत. एवढंच ना? माणसांची सपासप मुंडकी कापणारा मी आणि मला पानांचं काय? तो झटकन वळला आणि झाडाची 4 पाने तोडून आणली. त्यानंतर भगवान बुद्ध बोलले, छान. आता अजून एक काम करशील का? तू ही पानं जिथून तोडून आणली तिथंच परत जोडून ये. दरोडेखोर म्हणाला, तोडलेलं पान कधी जोडता येतं का? भगवान बुद्ध बोलले, मग भल्या माणसा, तोडलेलं पान जर कधी जोडता येत नसेल तर घेतलेला प्राण कधी परत देता येईल का? जे आपल्याला जोडता येत नाही ते आपण तोडावंच कशाला? तोडणे सोपे जोडणे अवघड. आपल्याला जोडता येत नाही तर आपण जे आपल्याला जोडता येत नाही त्याला आपल्याला तोडण्याचा कायच अधिकार? भगवान बुद्धांचे हे बोल ऐकून तो चपापला. तोडणं सोपं जोडणं अवघड. तोडणं सोपं जोडणं अवघड. तोडणं सोपं जोडणं अवघड हे शब्द सतत त्याच्या कानात घुमू लागले. त्यावर त्यांनी आजवर कित्येक लोकांना मारले होते. त्याचे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. लोकांच्या किंकाळ्यांचे आवाजाने त्याचे कान बधीर झाले. तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला. भगवान बुद्ध प्रसन्न होऊन म्हणाले, भल्या माणसा, सोपं काम करण्यात कसलं आलं शौर्य? कसली आली बहादुरी? असं काहीतरी कर की ज्यामुळं तुलाच नाही तर सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे. हे ऐकून त्याच्या हातातली तळपळती नंगी तलवार खाली गळून पडली. मस्तक आपोआप नमले. भगवान बुद्धांचे हे विचार त्याच्या मनात पक्के कोरले गेले. लोकांना लुबाडणे आणि लोकांचा जीव घेणे हे त्यांनी कायमचे सोडून दिले. धन्यवाद.